आणि यानंतर बातमी आहे दहशत पसरवणाऱ्या सिटी-1 या वाघासंदर्भातली। भंडारा जिल्ह्यामधल्या लाखांदूर तालुक्यामध्ये सिटी-1 वाघाची सध्या प्रचंड दहशत आहे। लाखांदूर तालुक्यात गेल्या 10 महिन्यांमध्ये सिटी-1 वाघाच्या हल्ल्यात 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय। 4 जिल्ह्यांमधल्या 13 शेतकऱ्यांचा सिटी-1 वाघाच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत मृत्यू झालाय। या सिटी-1 वाघाला पकडण्यासाठी वन विभागाकडून 3 पथकं तैनात करण्यात आली आहेत। या वाघाला कोम्बिंग ऑपरेशन करून ठार करा किंवा जेरबंद करा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई। प्रशांत, नक्कीच चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या या सिटी-1 वाघाने भंडारा जिल्ह्यात मोठी दहशत पसरवलेली आहे। लाखांदूर तालुक्यातील 4 शेतकऱ्यांचा मागील 10 महिन्यात बळी घेतलेला आहे। अवघ्या 15 दिवसात चौघांचा बळी घेतल्याने या तालुक्यातील शेतकरी वाघाच्या दहशतीत दिसून येत आहे। किंबहुना आता शेतकरी शेतीवर जाण्यासही धजावत आहे। एकीकडे शेतपिकांचं नुकसान होत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वाघाला ठार करा किंवा जेरबंद करून नागरिकांची दहशत पसरवावी अशी मागणी सरकारकडे केली आहे। दुसरीकडे वन विभागाने या वाघाची सर्च मोहीम राबवलेली असून येत्या कालावधीत त्याला केंद्र सरकारकडून ठार मारण्याची परवानगी मागण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे। अद्याप या वाघाला ठार मारण्याची परवानगी मिळालेली नसली तरी येत्या कालावधीत वाघ जेरबंद होतो की त्याला ठार मारण्यात येते हे बघणे औत्सुक्याचे आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।